नमस्कार. धडक मारली शंकरा, ब्रह्मयाचा केला मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेने. धडक मारली शंकरा. शंकराला जेव्हा धडक मारली तेव्हा भिल्लिनीच्या रूपात धडक मारली आणि शंकराला त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी प्रवृत्त व्हायला लागलं. धडक मारली शंकरा, ब्रह्मयाचा केला मातेरा. ब्रह्मयाचा कसा? अरे स्वतःच्या मुलीला भोग द्यायला तो निघाला म्हणून ब्रह्मयाचा मातेरा केला. वाईट वाटून घेऊ नका, जे आहे ते सांगणार. ब्रह्मयाचा केला मातेरा, इंद्र चंद्राशी झाला. इंद्र पडली भगे आणि चंद्र झाला काळा आणि नारद चुकला भक्तीचा म्हणून येडका मदन. मागवा. रावणाचा केला चेंदा, दुर्योधनाशी मारली गदा आणि घेतला प्राण. आता नारदाची फजिती झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रावणाचा चेंदा कशामुळे झाला? एवढा ब्रह्मसंपन्न रावण होता, पण फक्त एका सीतामाईला नेण्यासाठी तो भुलला पडला म्हणून रावणाचा चेंडा झाला. कारण जो प्रत्यक्ष शंकर आणि पार्वतीच्या वास्तूची शांती करणारा रावण त्याला फक्त एका बाईमुळे घात झाला. बाई म्हणजे आई ती आपली आणि त्याच्यासाठी बाई. आणि रावणाचा काय केला? चेंडा केला आणि दुर्योधनाशी मारली गदा. फक्त राजाशी का? तर पांडवांना सुईच्या टोकावरचा पण राज्य देणार नाही. आणि कृष्णाच्या बहिणीला म्हणजे पांडवाच्या पत्नीला द्रौपदीला खेचून आणण्याचं पाप केलं आणि तिला सांगितलं माझ्या जांगेवर बसवीन. ज्यावेळी भीमाने त्याला बोलला, ज्यावेळी तुझं आणि माझं युद्ध होईल त्यावेळी तुझ्या याचा मी चेंडा करून टाकली म्हणून मांडीचा म्हणून येडका मदन. भस्मासुर मुकला प्राणाशी, त्याची गती झाली वालीसी आणि विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने. भस्मासूर कसा मुकला? त्याला शंकराचं वरदान होतं का ज्याच्या डोक्यावरती हात ठेवीन एकदा ठेवून दाखवा लोक भस्म व्हायला. स्वतःच्या नंतर ज्याच्या डोक्यावरती हात ठेवीन तो भस्म होईल. पण त्याची बुद्धी फिरली पार्वतीला बघून
आणि शंकराला म्हणला तुझी बायको मला दे, आता तुझ्याच डोक्यावरती हात ठेवतो. बाकीची सगळी तुम्हाला कथा माहिती आहे. तो एकदा पुराणी विचारुनी भस्मासुर मुकला प्राणासी तेची गती झाली वालीसी. वालीनी त्याच्या भाऊजाईला म्हणजे कोणाला सुग्रीवाच्या बायकोला, बरोबर ना, सुग्रीवाच्या बायकोला तुम्ही हो म्हणत जावा, माझ्या मुंडीला हा म्हणत नका जाऊ. गलत आहे. वाल्मिक आपला वाल्या जो आहे तो सुग्रीवाच्या बायकोला धरायला गेला, म्हणजे जवळ करायला गेला. त्याची गती झाली वालीसी. आणि विश्वामित्र सारखा ऋषी 20,000 वर्ष तप करणारा एका कोणाला बोला अरे पण तुमच्याकडनं काहीतरी ऐकलं पाहिजे नाही, फक्त आम्ही बोलावे आणि तुम्ही काहीच नाही म्हणावे. कोणाला बोलला? रंबेला बोलला. आणि 20,000 वर्षाची तपश्चर्या त्याची बुडीत गेली. कशामुळे? जडका मदन. बोला केवळ पंचानन तो केवळ पंचानन. हे जडका मदन. शुकदेवाचे ध्यान करोनी तो मायेला हे राहण्यासाठी 12 वर्ष स्वतःच्या आईच्या गर्भात राहिला. म्हणून शुकदेवाचे ध्यान करूनी येडका आणीला अकळोनी. आणि एका जनार्दनी चरणी कोणाच्या बांधायचा? अरे सद्गुरु चरणी बांधा, त्यावेळी तुम्हाला मरणाचा त्रास होणार नाही. बरोबर की नाही? लोकांना भारूड म्हणजे गंमत वाटते. भारूड म्हणजे भावावरती आरूढ होणं, याला भारूड असे म्हणतात. कारण ज्यावेळी संतांनी सांगितलं लागोनी पाय विनवित तुम्हाला करताही बोला मुकीनाम, त्याच्यानंतर बोलले किती सांगितले भटकीचे पुढे शितळीचे लढतील. पण शेवटी ते संत कसे कृपाळू आहेत, त्यांनी विचार केला काहीच करून ऐकत नाही. पण शेवटी हा भारूड हा प्रकार काढला. भावावरती आरूढ होणं. आपल्याला वाटतं भारूड म्हणजे हसणं, हसणं म्हणजे भारूड नाहीये. एक एक शब्द भावावरती आरूढ होणे, एक एक शब्द लाख मोलाचे आहेत. एक एक शब्द लाख मोलाचे. का लाख मोलाचे? कारण तो संतांचा आहे, आपला नाही. म्हणून याडका मदन. वा मोरे वा वा.